बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली मागील 4 दिवसांपासून बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू, पिकांचं यामुळे मोठं नुकसान होण्याची भीती। बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटावरील तालुक्यामध्ये कालही जोरदार पाऊस, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। नदी काठावरील शेती पिकं यामुळे खरडून निघाली आहेत। वाशिम जिल्ह्यातही 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, मानोऱ्याच्या पिंपरी शिवारात शेतीचं नुकसान, नाल्याचं खोलीकरण न झाल्यामुळे पाणी शेतात घुसलं, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील शिरूरमध्ये टोमॅटो उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही, शहरातील बाजारपेठेत 100 किलोने विकणाऱ्या टोमॅटोची शेतकऱ्यांकडून 50 रुपये किलोने खरेदी, दलाली कमी करून शेतकऱ्याला थेट फायदा मिळावा अशी मागणी। जळगावमध्ये कृषी विभागाकडून रानभाजी महोत्सवाचं आयोजन, तर मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन, महोत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी। नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट होण्याची भीतीही व्यक्त, शेतकऱ्यांची यामुळे चिंता वाढली। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बुलेरा या शिवारात अळी आणि रानडुकरांमुळे सोयाबीनचं नुकसान, हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक धोक्यात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पावसाची दांडी, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आता मोठं आव्हान, महिनाभरात 29% पाऊस झाल्याची ही माहिती। धुळे जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कपाशी या पिकावर अनेक रोगांची लागण, तर 10 ते 12 दिवसात पाऊस न झाल्यास नुकसान होणार, शेतकरी हतबल। परभणी जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 100 मिलीमीटर पावसाची कमी नोंद, तर शेजारील जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पात समाधानकारक पाणी। सोलापुरात उजनी धरण हे 100% भरलं, 3 जिल्ह्यांच्या पाण्याची चिंता मिटली, पुण्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरण भरलं। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील चंदई कालवा फुटला, कालवा फुटल्यामुळे शेती पिकांसाठीचं पाणी वाया गेलं, प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या लासलगाव जवळील शिवनदीतील जलपर्णीवर ड्रोनच्या साह्यानं फवारणीमुळे जलपर्णी जळण्यास सुरुवात। चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ धबधबा प्रवाहित, सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून या धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी। महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार, निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। वैद्यनाथ बँक निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंनी मतदानाचा हक्क बजावला, परळीतील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये त्यांनी मतदान केलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचं गोंदिया जिल्ह्यात आगमन, गोंदिया शहरात रॅली काढून लोकांना मंडल यात्रेसंदर्भात माहिती दिली गेली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक, भाजपनं केलेल्या आंदोलनाविरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे खडसेंचा वारसा चालवत असल्याचा विजय चौधरी यांचा आरोप, खेवलकरांची सखोल चौकशी झाली पाहिजे, भाजप सरचिटणीस विजय चौधरींची मागणी। जळगावच्या चाळीसगाव एसटी आगारामध्ये 5 नवीन एसटी बसेस दाखल, आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते नवीन एसटी बसचं पूजन करून लोकार्पण, मंगेश चव्हाणांनी चालवली बस। सांगलीच्या इस्लामपुरातील अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार, तर आमदार जयंत पाटलांकडून ही घोषणा, 40 वर्षात ही सद्बुद्धी का सुचली नाही, महेश कुमार कांबळेंची जयंत पाटलांवर टीका। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्याकडून मनोज जरांगेंचा सत्कार, मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आता महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून याला मंजुरी। मागाठाणे विधानसभेमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, आमदार प्रकाश सुर्वेंचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांचा भाजपात प्रवेश। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई, सूर्यप्रकाश शर्मा या नावाच्या व्यक्तीनं खाद्य टाकल्याची माहिती। हर घर तिरंगा निमित्त केडीएमसी पालिकेची सायकल रॅली, 200हून अधिक सायकलपटूंचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग, आठवड्यातनं 1 दिवस सायकल या उपक्रमाची अंमलबजावणी सुद्धा होणार, आयुक्तांची माहिती। सांगलीमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर हे सोमवारी भाजपात प्रवेश करणार। खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून मनोज सरगर यांची ओळख।
साताऱ्याच्या वाई तालुक्यातल्या जोर गावाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, विविध योजनांच्या दाखल्याचं वाटप करून आदिवासी लोकांच्या नृत्यातही त्यांचा सहभाग। अकोल्याच्या श्री क्षेत्र धारगड ह्या यात्रेला रविवारपासून सुरुवात, तर सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मेळघाटातील खटकाली गेटवरून शिवभक्तांना या ठिकाणी प्रवेश असणार। बीडच्या आष्टीतील खडकवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, महंत काशीनाथ महाराजांचं यावेळी जंगी स्वागत, जेसीबी मधून फुलांची उधळण करत काशीनाथ महाराजांचं स्वागत। कोल्हापुरात करवीन निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर 11 आणि 12 ऑगस्टला तातडीनं संवर्धन प्रक्रिया, तर या दिवशी भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय। सांगलीच्या तुर्ची या गावामध्ये सरपंचांकडून गाढवाची पूजा, निवेदन देऊन सुद्धा गावाला स्वतंत्र तलाठी मिळत नसल्यामुळे सरपंचांनी गाढवासोबत साधला संवाद। नांदेडमध्ये दिव्यांग बांधवांचं आमदारांच्या घरासमोर भीक मागो आंदोलन, तर आमदारांकडून आंदोलकांसोबत रक्षाबंधन साजरं, राखीव निधी खर्च करण्याचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचं आश्वासन। नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचा आजपासून शुभारंभ, तर वंदे भारत ट्रेनला वर्ध्यात सुद्धा थांबा, वर्धा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचं जोरदार स्वागत। अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, खासदार अनिल बोंडेंचं, बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित। नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, उड्डाणपूल किंवा बायपास करा, वाहनधारकांची मागणी, मंत्री छगन भुजबळांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र। साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये अपहार झाल्याप्रकरणी ग्रामसेवक निलंबित, तर सरपंच पात्रतेचा हा निर्णय विभागीय आयुक्त घेणार। नाशिकच्या बडनेरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालकाचा मृत्यू, मनसेकडून प्रशासनाविरोधात आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त। बीडच्या खडकवाडीमधील पूर्णा रस्त्यावर फुलांची आरास, 7 क्विंटल फुलांची उधळण करत महंत काशीनाथ महाराजांचं जंगी स्वागत, अखंड हरिनाम सप्ताहाची या ठिकाणी सांगता। नांदेडच्या शिवाजीनगर भागातील अंतर्गत रस्त्याची चाळण, तर रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय, खड्ड्यांमधनं रस्ता काढताना या ठिकाणी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। परभणी गंगाखेड महामार्गावरील पुलावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक धोकादायक, स्थानिकांकडून तात्काळ खड्डे बुजवण्याची ही मागणी। चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू, चिमूर तालुक्यातील रामपूर गावाजवळची घटना। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये महिलेची छेड काढणाऱ्या गावगुंडांचा माज पोलिसांनी उतरवला, दहशत पसरवणाऱ्या गुंडांची पोलिसांकडून धिंड, तर शहराच्या मुख्य रस्त्यावर आरोपीला माफी मागत फिरवलं। पिंपरी चिंचवडमध्ये मोटरसायकल चोरांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम, तर पोलिसांकडून 16 गुन्ह्यांची उकल, सराईत चोराकडून 8,25,000च्या 15 दुचाकी जप्त। भंडाऱ्यात मुस्लिम लायब्ररी चौकामध्ये 2 जणांची धारदार शस्त्रानं वार करत हत्या, 4 आरोपींना पोलिसांकडून अटक, अधिकचा तपासही सुरू। गोंदियाच्या देवरी आमगाव या मार्गावर कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, प्रकाश लक्ष्मण सोनटक्के असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। गडचिरोली ट्रक अपघातामध्ये 4 मुलांच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला 48 तासांनी अटक, सुनील मारगाये आणि प्रवीण कोल्हेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या।